नमस्कार मंडळी. तर आपली जी मार्गशीर्षची देवी असते तिला मी सगळ्यात सोप्या पद्धतीने साडी कशी घालायची हे तुम्हाला आज दाखवणार आहे. माझा हा नवीन व्हिडिओ आहे. याच्या आधी पण मी तुम्हाला दाखवलेले, पण ह्यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने कशी घालायची ते आपण बघूया. चला. तर आपण बघूया काय काय आहे करून. आधी तर मी ही साडी घेतो, नवीन कोरी साडी आहे. तर कधीही देवीला अशी नवीनच साडी घालावी. ही बघा, ही साडी आहे. आज तिसरा गुरुवार आहे, उद्या तिसरा गुरुवार आहे. ह्याच्या आधी पण मी वेगवेगळ्या साड्या नेसवल्यात. तर ही एक साडी आहे, तर ही बघून घ्या. पदर पण बघा, असं गुलाबी रंगाचं आहे बघा. आणि मी आता तुम्हाला दाखवतो कशी नेसवायची साडी. त्याच्या आधी तर मी बघा अशी अर्ध्यामध्ये आधीच फोल्ड मारून घेतलेली होती साडी, तशीच घ्यायची. आणि डबल साईडला ज्या बॉर्डर असतात ना तशातले घ्यायचे. म्हणजे ह्या वरून पण असते आणि खालून पण असते. काय काय साडींना कसं फक्त खालूनच असते, तसं नाही. तर अशातली साडी घ्यायची आणि थोडी कडकच घ्यायची साडी. त्यांनी काय होतं, म्हणजे मिऱ्या असतात त्या सगळ्या व्यवस्थित करता येतात. ही साडी घेतली आपण बघा तुम्ही. एवढं म्हणजे जी साडी असते तिला मधून फोल्ड करून घ्यायची, ते पण टोकेपर्यंत पूर्ण अशी ही फोल्ड केलेली साडी घ्यायची. आणि मग मिऱ्या घालायच्या. तर मिऱ्या कशा घालायच्या ते तुम्हाला सांगतो मी. तर आता आपण बघूया मिऱ्या कशा घालायच्या. तर जी आपली मिऱ्या घातलेली साडी आहे ती अशी घ्यायची. आपल्याला देवीला असं थोडं हाईटला उभं करून घ्यायचं, कारण की मग आपल्याला बांधता वगैरे नाही येईल. तर पहिली गोष्ट तर मी रशी घेतोय एक सेकंड. ही अशातली एक नाडी घ्यायची आहे, कारण की वरती मिऱ्या बांधण्यासाठी. त्याला काही प्रॉब्लेम नाही. तर हे आपण अशी ह्या बाजूने घ्यायची. एक सेकंड, बाकी मी एडिटिंग मध्ये करून टाकेल. तर ही एवढी साडी जी आपण इथून सोडायची जरा साडी, म्हणजे मागचं हे करायला. ह्या साईजच्या मिऱ्या घ्यायच्या. ह्या साईजच्या अशा मिऱ्या आपण करून घ्यायच्या. मिऱ्या करायच्या, खाली ठेवून नाही करायच्या, हातातच करायचे. मी एवढ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत. आधी आपण एवढंच घ्यायच्यात, लागल्यात तर आपण नंतर वाढायचे. कारण की आपल्याला उभी सहावारी साडी नऊवारी टाईप घालायच्यात, तर मग आपल्याला पदर पण लागणारच. मिरे जरी कमी वाटत असले तरी पदर आपल्याला लॉंग लागणार आहे. तरी चला अजून एक दोन मिऱ्या आपण घालून घेऊया.
मिऱ्या घालून घेतलं ना की आपण अशातला क्लिप किंवा पिन आपण अशी वरतून लावून घ्यायची जिथून आपण प्रॉपर मिऱ्या केल्या आणि मग खालच्या साईडला जायचं मिऱ्या सरळ करायला. ही साडी एका बाजूला सोडून द्यायची. तुम्ही तुमच्या मदतीला पण घेऊ शकता. तसं एवढं काही कठीण नाही, एकटं पण करू शकतो, एवढीच आहे. तर आपण ही साडी बघा, ही साडी आहे. अशा मिऱ्या करून घ्यायच्या. साडी थोडी जाडी होणार आहे कारण की आपली डबल आहे साडी, पण तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. अशी ही करून घ्यायची एक एक एक. वरनं क्लिप सुटणार नाही, फक्त ह्याचं एवढं लक्ष ठेवायचं कारण की वरनं क्लिप सुटलं की मग सगळ्या मिऱ्या सुटायला लागतात पटापट. ही अशी घेतली की एक मग शेवटची घ्यायची अशी आणि असं अशी घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण क्लिप लावून टाकायचा. हे बघा, अशा घ्यायच्या या मिऱ्या अशा आणि क्लिप लावून टाकायच्या शेवटला म्हणजे अशा घ्यायच्या आणि क्लिप लावून टाकायच्या. आता तुम्हाला पुढे दाखवतो काय करायचं. तर आता आपण बघूया मिऱ्या कशा घालायच्या. अशी साडी घेतली ना की पुढचं कधी पण सोडायचं. एवढा कमीत कमी एवढा तरी भाग आहे ना सोडायचा. हा एवढा भाग तरी सोडायचा, म्हणजे एवढा भाग तरी सोडायचा आणि त्याच्या पुढनं मिऱ्या घालायला चालू करायचं. तर आपण बघूया मिऱ्या घालायला बघूया आपण. तर आपण जी साडी अशी बांधून घेतलेली आहे तिच्या आता मिऱ्या मी खालनं खोललेल्या आहेत आणि अशा सरळ करून घ्यायच्या एक एक मिऱ्या. कधी कधी विस्कटतात आणि एक एक मिऱ्या ताट दाबून घ्यायची त्याने काही विस्कटणार नाही. मी एक काम करते, जरा माझं जरा हाईट कमी आहे ना देवीची, म्हणून मी इकडं हे बघू शकतो की काढतो ती मगाशी आपण व्हिडिओत लावलेली. आणि हे जे गाठ बांधली आहे ना तुम्ही खोलून साडी इथून घेतो. पटकन अशी बरी पटकन इथं बांधून टाकायचं, नाहीतर परत मिऱ्या सुटायच्या संभावना असतात. आता बघा कशी हाईटला परफेक्ट झाली की नाही. साडी सुटते वाटतं, म्हणून थोडेसे एक काम करू आपण, जरा खोलून परत लावूया. मिऱ्या नाही बदलाय, मिऱ्या खोलायच्या नाही ना काही झालं तरी, कारण की मिऱ्या एकदा खुलल्या की मग एवढा टाइम जाईल तुमचा, तुम्हाला पण समजणार नाही नक्की काय करायचं आणि कोणालाच काय कळणार नाही आणि साडी पण तेव्हा मग बरोबर जमणार नाही. कारण की दुसऱ्यांदा कुठली गोष्ट आपण करायला गेलो की ती परफेक्ट होत नाही तशीची तशी. अशी आधी एकदम परफेक्ट अशी झाली आहे. आता बघू शकतात एकदम परफेक्ट हाईटला आली आहे माझी देवीची साडी. तर तसं मी तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. अशाच जर तुम्हाला बघायचे असतील अजून व्हिडिओ, गौरीची साडी किंवा महालक्ष्मी टाईपची जी साडी असते गोलवाली नऊवारी टाईप असते ती वाली घालायची, तर मी त्याचा पण व्हिडिओ टाकू शकतो. तर तुम्ही मला फक्त एक कॉमेंट करून सांगून द्या तुम्हाला कसले व्हिडिओ बघायला आवडतील. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब केलात आणि फॉलो शेअर केलात तर मग तुम्हाला असे व्हिडिओ भेटणं सोपं जाईल. सबस्क्राईब करा म्हणजे मी कधीही व्हिडिओ टाकेल नवीन तर तुम्हाला भेटेल लगेच.
मी काय दुसरं सारखं नाही की शपथ बिपत घालून ते शॉर्ट्स मध्ये असतात त्याच्यातलं. आपल्याकडे तसलं काय नाही. लाडबीड जर आवडले तरच सबस्क्राईब करा बा, असं एवढं म्हणणं आहे माझं. अशी घ्यायची साडी, खालची इथे घ्यायची, खालची जी ही आहे ना ती डिझाईन दिसली पाहिजे आपल्याला थोडीशी. बघा ही जी आहे ना इथून चालू करायची, 1 2 3. माझे 3च कशा दिसतात जरा मी एक नीट करून घेतो. परत बारक्या बारक्या घ्यायच्या, कारण देवीला खंदा एवढा पण मोठा नाही. 2 3 4. आता कसे बघा म्हणजे 5 झाले, म्हणजे 5 अशी मिऱ्या बसलेल्या आहेत. एका बाजूला कुठले तरी मिऱ्यात एक अशी डिझाईन आलीच पाहिजे माझी. अशी येऊन अशी येईल ना, या अशी आपल्याला साडी द्यायची ना, तर मग ही जी डिझाईन आहे ती यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी जरा मिऱ्यांना पण क्लिप लावून चांगली फोल्डिंग करून घेतो. आज नेट पण चालत नाही आणि हवा पण एवढी, व्हिडिओ पटापट निघत नाहीये, तर आवाज येतोय की नाही मला आता कळत नाहीये, कारण की मी जरा लांबून व्हिडिओ शूट करतोय. मी तरी एकदा बघूनच टाकेल. जर आवाज कमी असेल तर मी काय करू नाही शकत, तर मला बघूनच काम चालवावं लागेल. आणि जे आपण मागाशी 2 क्लिप काढल्यात ना, ते क्लिपच घ्यायचे पुढे मागे लावायला मिऱ्यांना, कांद्यावरच्या मिऱ्यांना. हे बघा अशातलं क्लिप घ्यायचे आणि इकडं असं इकडं लावायचे. व्हिडिओ थोडा लेंदी होईल, पण व्हिडिओ असा एवढी चांगला व्हिडिओ आहे की त्यात म्हणजे सगळं एकदम कट टू कट सांगणार आहे मी तुम्हाला, कधी कसं काय असतं ते सगळं. मेरा कमीच झाले तरी पण जाऊ द्या, काय करणार. आम्ही नंतर जेव्हा साडी सेट करत बसेल ना शेवटला एकदम व्हिडिओच्या, तेव्हा तुम्हाला दाखवेल की नक्की मिऱ्यांचं काय करायचं, कारण नीट का नाही जमत मिऱ्या येत का नाही. मी इथला दुसरा जो आहे इथे घ्यायच्या अशा, हे बघा एवढ्या झाल्या, 3 आल्या. नंतर इथे 1 2 3 अशी अजून घ्यायची. इथे त्या बाजूला अशी घ्यायची. तर पहिले तर आपली हे जी ह्याची आहे काय माहिती, तर मग आणि काय साडीबद्दल किंवा अजून कसला व्हिडिओ पाहिजे असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला आवडेल तशा साड्या मी नेसवून दाखवेल. तुम्ही ज्या पद्धतीची बोलाल ना त्या पद्धतीची. हे एवढ्यात नाही होतं, कारण की तिच्या अजून मग ह्या ज्या आहेत ना ह्या सेट करायचे, कारण की बघा ना एक मेरी कशी बरोबर नाही आवडत, बरोबर की नाही हो. अशी घ्यायची, 2 3 वर खाली करून दाखवायची. म्हणजे ही एक अशी घ्यायची, मग ही थोडी अशी घ्यायची, मागे जरा तापून चुकून नेसवायची. बघू शकतात, थांबा. या ज्या मिऱ्या आहेत त्या आपण ह्या आता जो आपण पदर टाकलाय वर, तर त्याच्या खाली दाबून टाकूया, म्हणजे कसं मिऱ्या थोड्या ह्या बाजूला पण दिसून येतील. मिऱ्या कधी पण अशा प्रॉपर पाहिजे, फोल्डिंगच्या जागी फोल्डिंग अशा आलेल्या आहेत मिऱ्या. आपण इथून जी ही घेतलेली आहे तिला अशी जी अशी आपण इथून अशी खाली टाकायची. साईडून दिसलेली त्याची हे जो आपला दांडा लावलाय आपण तो
ही अशी घेतली ना की अशी इथे ठेवायची सध्यापुरती. मग पहिले तर मग आपण हे सगळे नीट एकदम करून घ्यायचं स्टेप्स वगैरे. आणि ही साडीचे जे मिरन पदराचे बोलतात ना ते काय असतात त्या मिऱ्या, पदराच्या पण मिऱ्या असतात एका पद्धतीच्या, त्या आपण अशा दिसल्या पाहिजेत चांगल्या उठून. हे जे आपण अशी घेतली ती आता सध्या इथे ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता आत्तापासूनच जरा तिला लुक यायला लागलेला आहे. असं वाटते ओरिजिनलच कोण उभी आहे की काय. अशी घ्यायची आहे. मिऱ्या भले फुगलेल्या असू द्या, मिऱ्यांची बाजू सोडली की बाकी सगळं असं एकदम चापून खेचून घ्यायचे टाईट आणि मागे क्लिप लावून टाकायचं. इथला मी क्लिप काढतो आता, झालं इथल्या क्लिपचं काम. जाऊन मागे असे लावून टाकायचे. चापून चुकून लावली ना तर मग सगळीकडून असं हे फोल्डिंग दिसलेलं पाहिजे. हे असं नीट करून घ्यायचं आपल्याला. असं एवढं आधी इतकं तर करून घ्यायचं. आणि आपल्या इथे असं दागिन्याने पदर येईल म्हणून असं हे नाही करायचं. आणि दुसरी गोष्ट तर पदर असं कोपऱ्यापर्यंत जाऊन द्यायचा. बघा असा हे असं खाली. आता सध्या मी खाली सोडतो, तुम्हाला दागिने घालून दाखवतो. आता मी काय करायचंय, ही जी आहे ना, पहिले तर आपण आपल्या देवीचं मुकुट आहे, जो चेहरा आहे तो असा इथे मध्ये असा लावून घ्यायचा आहे. मी ह्या ज्या मिऱ्या दिसत आहेत ना, या अशा पदराच्या पदराच्या खाली झाकल्या गेल्या पाहिजे. पदराचे जे लेवल आहेत ना त्यांच्या खाली, कारण की पदर आपल्याला जरा असं दाखवायचं. तुम्ही बघू शकता आत्ताही दिसते चांगली. जरा काही चुकीचं झालं असेल तर आपण असे सेट करून घ्यायचे. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा तुमचं जमतंय नाही जमत आहे, काय रिझल्ट येतोय, चांगली दिसते की नाही दिसत ते करून. ही जी आपण अशी उभी साडी नेसवली आहे, मी आडव्या नेसवल्या आहेत, बसवलेली नेसवली आहे, नऊवारी नेसवली. आता ही उभी नेसवतोय मी. ही जी नेसवली तिसऱ्या गुरुवारसाठी, दरवर्षी मी नेसवतोच पण ही तिसऱ्या गुरुवारसाठी. हा इथून अशा पदर घ्यायचं दुसऱ्याला. आणि सध्यापुरते इथे पिन लावायचं गरजेचंच आहे. इथं तर पिन येणारच आहे, पण सध्यापुरती मी इथे ठेवलंय, खालीच लोंबकळत ठेवतो एका हे नंतर खाली जाईल बरोबर. पदर असा लांब ठेवायचं इथून वजन नाही म्हणून ते असं होतंय. म्हणून मी मगाशी पण हा पदर जो होता ना या बाजूने वजनवाला वजन बॅलन्स केला. ही जी आपण घेतलेली आहे साडी, तिला आपण आधी पदराला पिन लावून घ्यायचं, नाही तर साडी सुटेल. मी तुम्हाला सारखं सांगत असतो काही ना काहीतरी टिप्स, तर ते तुम्ही फॉलो केलात आणि माझ्यासारखी साडी नेसवलात देवीला, तर देवी तुमची एकदम सुंदर सुबक अशी दिसणार आहे. आणि पिन कधीही मोठा घ्यायचा. ही अशी घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्याला या पदराला जरा साईडलाच ठेवायचं. आपल्याला आपलं सगळं येणार आहे. सगळ्यात पहिले तर आपण दागिने घालून दाखवतो तुम्हाला.
हे बघ असं लॉंग 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 आहेत ना, ते असे घ्यायचे. ही उभी जरा वेगळी आहे म्हणून तुम्हाला असं वेगळं काहीतरी वाटत असेल, पण दिसायला धडाची दिसते आणि मला आवडली आहे कारण की इथून जरा खाली पाहिजे आणि मला आवडली आहे कारण की चांगली झालेली आहे. बघू शकतात असं. हे पहिले तर असे सगळ्यात लॉंगवालं मी घेतले, एवढं असं लागलं तरी सोडायचं कारण की दागिने देवी ही आपली महालक्ष्मी बोलतात तिला, महालक्ष्मीच आहे. हे अशी घ्यायचे, हे अशी घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात जरा हे वाकडं तिकडे होत आहे, मग आपल्याला जरा ॲडजस्ट करावं लागेल. नंतर मग झाल्यानंतर मी सगळं तुम्हाला ॲडजस्ट करून दाखवेल. आधी मला जरा दागिने घालून घेऊ द्या, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं कारण की मी सगळं हे मनी मंगळसूत्र घालून घ्यायचे. माझ्याकडे ते ढवळंवालं प्रॉपर ढवळंवालं नव्हतं म्हणून मी हे घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जे दागिने घालायचे असतील ते तुम्ही घालू शकता, कुठलेही घालू शकता. सिल्वरवाले पण घालू शकतात. मी सगळे गोल्डच बघतोय घालायला, पण बघू आता. असे घ्यायचे एक 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 एक. असं नेसून घ्यायचं. घेतल्यानंतर हे सगळं घालायचं. हे घालून घ्यायचे. थांबा, व्हिडिओ खूप लेंदी होतोय मला माहिती आहे, तरी मी तुम्हाला दाखवतो. आता हे घालतोय, व्हिडिओ झालाय खूप लेंदी. थांबा, मी सगळे दागिने घालून. मी अशी ही नेसवली आहे. ही शॉल तिच्या अंगावर दिली, दागिने घातले, तिथे कंबरपट्टा आहे, हा हार आहे, त्याच्यानंतर हा एक सेट होता, त्याच्यानंतर हा एक हार आहे, हे मंगळसूत्र डवळी, त्याच्यानंतर इथे मी गळ्याच्या इथे मारले, गळ्याच्या इथे लावले, हे पदर दिले आणि ही जी आहे ना ती मी शॉल दिली. उभ्या देवीला शॉल द्यावी असं म्हणतात कारण की जी उभी देवी असते ती पूर्ण डोक्यावर पदर घेत नाही. बसलेल्या देवीला आपण कसं पूर्ण पदर देऊ शकतो, तर मी अशा पद्धतीने केलंय. तर आता आपण मुकुटावर काय काय हे बघा, त्या शॉलीला जी शाल होती तिला ही अशातली साईड पिन असते. हे आपण असं साईड पिन लावून घ्यायची. मी हे बघा, ही इथली साईड पिन लावली आहे इथे. हे दागिने घेतले, पदर जरा वेळ मी खाली टाकतो आणि हा जो माझा मुकुट आहे, मुकुटावर जो मी गोल्डन कलरचा लावलेला होता तो मी असा लावून घेतलाय देवीला. तो थोडा लूज झालाय, तर मी टाईट करणार आहे. मी असं लावून घ्यायचं. त्याच्यानंतर ही नथनी देवीला मी घातली. बघा, मी घेतलेली 80 रुपयाला.
मोठेवाली. त्याच्यानंतर हे कानातलेच माझे मोठेवालेच घेतलेत मी, कारण की मला आवडतात देवीला मोठे कानातले घालायला. देवी चांगली दिसते माझी मोठ्या कानातल्यामुळे. हे झालं की मी तुम्हाला ह्याच्यात अजून एक दाखवणार आहे नंतरला टिप्स 5 मिनिटांनी. पण आता बघा मी हे डुप्लिकेट वेणी एका बाजूला अशी लावली आहे आणि त्याच्या मागून थोडीशी अशी घेऊन या बाजूला लावली आहे. हे बघा अशी एकदम परफेक्ट सर्कलमध्ये. आता हा पदर घ्यायचा आहे, असं ह्याच्यावर आला नाही पाहिजे, पण असं द्यायचं आहे, असं द्यायचं आहे. मागे एक पिन खोचून द्यायची आहे, अशातली एक पिन घ्यायची आहे, अशातली सेफ्टी पिन असते ती बारकीवाली, आणि मागे नारळाच्या शेंड्यामध्ये पदरापासून खोचायची आहे. हे मी आता लावले. हा इथून पदर नीट करायचं बघा. अर्ध्या फुलांचा आणि इथला वेगळ्या फुलांचा कसा मस्त दिसतोय. हे इथून घ्यायचंय. ही शॉल जरा नीट करायची अशी इथं इथं अशी घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवणार आहे की बिना चंदन पावडरच्या किंवा बिना हळदमुळे आपण मळवट कसा भरायचा. बारकाचं पण एवढाच भरला जाणार जेवढा आपलं कपाळ आहे तेवढं. डिझाईनमध्ये भरायचं नाही. तर तुम्हाला दाखवतो, तर 2 मिनिटं थांबूया. विचारायला की आता बिना चंदन पावडरच्या भरण्यापेक्षा तुम्हाला आता दाखवायचं तर प्रॅक्टिकलमध्ये मी इथून ते इथपर्यंत डोक्यापर्यंत पूर्ण मळवट कसं भरायचं तेच दाखवून देतो हळद मळून. तर दाखवतो तुम्हाला, बघूया. मी एका प्लेटीमध्ये एक मोठा चम्मच हळद घेतली आहे, अर्धा चम्मच एक छोटा चम्मच भरून हे घेतलं चंदन पावडर, आणि अर्धा चम्मच मुलतानी माती घेतलेली आहे. चंदन पावडर आणि मुलतानी मातीमुळे काय होतं, तडे जात नाहीत लवकर, आणि हळदीचा एकदमच पिवळापणा असतो तो पण थोडंसं कमी होतो. आपल्याला पिवळा हवं आहे, पण एवढं पण असं हे नको आहे. आपल्याला ह्या रंगाचं हवं आहे, जरा थोडंसं फिकट पिवळा. तर असं भसकन पाणी न ओतायचं, असं थोडं 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 पाणी ओतायचं असं. आणि एवढं झालं ना तर मग लगेच पाणी न ओतायचं, असं जरा पिळून अख्खे चुके ह्याच्यात ते भुसभुशीत करतात नाही का, तसं करून घ्यायचं. त्याने ना चांगलं मळलं जातं, म्हणजे कुठे हे नाही राहत जास्त गाठ्या बिठा. हे बघा पाणी टाकल्यावर कसं पिवळं पिवळं होत जाते, तसं होत राहणार. आपल्याला ह्याच्यानेच मळवट भरायचा आहे देवीचा. यावेळेसचा मळवट मी जरा महालक्ष्मीचा मळवट भरतोय, पण मी जरा तुळजाभवानीसारखा मळवट भरणार, म्हणजे पूर्ण वरच्या मुकुटापासून ते नाकापर्यंत असतो तशातला. बघा काय येतं, चंदन पावडर आणि मुलतानी माती आणि हळदीचा सुगंध येतोय, चांगला असा पसरतोय. असं हळूहळू मळून घ्यायचं चांगलं, थोडं थोडं पाणी टाकून. तर आपण मळूया, बघूया. ही अशी एवढी हळद मळून घ्यायची की म्हणजे असं आकार दिला तर आकारात राहील. बघा एवढी अशी हळद. आणि जे काय आपण जे सगळं घातलेलं, तर तसं अजून एक पद्धत असते. त्यात काय करतात, प्रॉपर चंदन पावडर असते ना ओरिजिनलवाली, ही जी आपण कपाळाला लावतो ती नाही, जी पूजा भंडार अशा मोठ्या दुकानात वगैरे भेटते प्रॉपरवाली, ती घ्यायची. मोठा चम्मच एक डाळीचा असतो तेवढा, आणि त्यात ना 1 की 2 चम्मच हळद टाकायची. आपले नेहमी जेवणात वापरतो ती तांबी हळद टाकली तरी चालेल, कारण हे दोन्ही पिवळे असतात. आपल्याला फक्त पिवळा पण हवं असतं. ते टाकायचे आणि असं चांगलं अशी एवढी नरम होईपर्यंत मळून घ्यायचे. काय कण वगैरे घ्यायचे नाहीत, कारण की मग ते मळवट चांगलं दिसणार नाही. असं एवढं होईल एवढं तरी मळून घ्यायचं चांगलं. तुम्ही तर ते मी सांगत होतो, चंदन पावडर ओरिजिनलवाली 1 मोठा चम्मच घ्यायचा आणि 2 चम्मच त्यात हळद टाकायची, आणि त्यांना असं ह्याच्यासारखंच मळायचं आणि ते डायरेक्ट लावायचं. त्याला काय होतं, त्याला तरीच कमी असतं, ते लावलं तर 3-4 दिवस काय त्याला तडे जात नाही. पण ह्याला कसं म्हणजे 24 तास जास्तीत जास्त राहू शकतं लास्ट. म्हणजे तुम्ही सकाळी राहलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते राहील.
पण मग नंतर मग ते ढासळत जाईल. जर तुम्ही एखादी गुरुवारसाठी लावत असाल तर मग काय नाही, मांडायच्या 5-10 मिनटं आधी लावून टाकायचं आणि मांडायच्या 5-10 मिनटं आधी लावून टाकायचं आणि ते कधी निघणार, जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी उचलून साईडला ठेवतो ना तेव्हा ते निघायला चालू होईल. तर तुम्ही तसं करू शकता. जर तुम्ही घरातल्या देवारात असं मुकुट बिकुट असेल तुमचा कुलदेवताचा, घरच्या देवताचा, गाव देवताचा, जे कोणाचा असेल त्याला जर तुम्हाला रोजच्या रोज मळवट भरायचं असेल तर ह्याच्याने भराल तर हे तुम्हाला परवडेल पण, आणि रोजच्या रोज भरायला तर मग तडे पण जाणार नाही आणि ढासळणार पण नाही, कारण की रोजच चेंज करणार ना. तर मग हे जास्त घट्ट नाही, थोडंसं मी नरम करून घेतो. मला जरा घट्ट वाटायला लागलं ना, ते तुमच्याशी बोलता बोलता समजत नाही मला कधी एवढा टाईम झाला. मला वाटतं खूपच लेंदी होईल, पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण की आता हे मळवट झालं की मग झालं फायनल आहे. फक्त तुम्हाला एवढं दाखवायचं आहे की हा मळवट कसा भरायचा. आता हे जे आपण मळून घेतले त्याला आता देवीकडे जाऊया आधी, थांबा. तर आता आपण बघू शकतो तिथे देवीचं इथून एवढं मळवट भरायचं आहे आपल्याला. थोडंसं घ्यायची हळद अशी एवढ्याशा प्रमाणात अशी हळद अशी लांब 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 आळवी करून घ्यायची आणि इथे अशी ह्या कपाळावर टेकवायची हळद आणि अशी लेप लावतो ना तशी पसरवत द्यायची वर 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 वर. और टप्पू मैंने इसके आगे लिखा था मन प्रसन्न रखो, वो क्यों पोस्ट दिया? वो वीडियो के मुझे नहीं अनाउंसमेंट लिखनी है, इसलिए रख दिया। टप्पू अनाउंसमेंट लिखी नहीं जाती, अनाउंस की जाती है। जो लिखते हैं ना उसे सूचना कहते हैं। आप कहाँ गए ना? लेकिन सूचना है क्या? अरे काय की सूचना? कुछ टाइम पास करना होगा इसमें। नहीं पापा, आज हमारी सोसाइटी में द ग्रेट मैजिशियन मुन्नालाल का शो होने वाला है। अरे वाह, बिल्कुल नया शो और मुझे पता ही नहीं। दिसतंय ना तुम्हाला असं असं करून घ्यायचं. देखो टप्पू, मजाक नहीं है। एक सेक्रेटरी के परमिशन के बगैर तुम कोई भी शो नहीं कर सकते सोसाइटी में। भिड़े अंकल, ये टप्पू ने नहीं, मेहता अंकल ने ऑर्गेनाइज किया है। मेहता साहब अशी लावून घ्यायची हळद हळूहळू मालूम कैसे नहीं? एक मिनट. असं. माझी हळद जरा सुकत चालली आहे म्हणून मी पटापट लावतोय. हाँ मेहता साहब, ये बच्चे कह रहे हैं कि सोसाइटी में आज कोई मैजिक शो है। अरे यार सॉरी मेरे, हाँ सेक्रेटरी की परमिशन के बगैर मैंने शो ऑर्गेनाइज कर लिया। नहीं वो ठीक है, लेकिन आप तो जानते हैं ना सोसाइटी के फंड की हालत, हम लोग ये शो कैसे कर सकते हैं? अरे तुम बजट की क्यों चिंता कर रहे हो, ये शो फ्री में। हाँ फ्री है? अरे वाह अप्रतिम, तो फिर दो करते हैं ना। अरे दो क्या, अगर मैं मैजिशियन मुन्नालाल को बोलूंगा तो वो 4 शो भी फ्री में करेगा। अरे मेरे बचपन का दोस्त है भाई, आज रात तो आ रहा है। ओके ओके मेहता साहब, चल अप्रतिम। अरे वाह वाह, गोकुल धाम में पहली बार मैजिक शो होने जा रहा है, ये सूचना मैं टप्पू खुद लिखूंगा। असं करून येते आणि सगळं हळद संपवायची ना वरच्या त्याला थोडीशी चिमूटभर हळद ठेवायची आहे. समजलं? तुम्ही बोलत असाल तर सगळं विस्कटलेलं दिसतंय, म्हणजे काय लेवलमध्ये नाही, तर तुम्हाला दाखवतो आता लेवलमध्ये मी करणार कसं आहे ते. माझ्याकडे चंदन पावडर होती म्हणून मी चंदन पावडरमध्ये मळली हळद आणि मग डायरेक्ट लावली. आता काय करतात डायरेक्ट गंजगोळी लावतात ना, चंदन पावडर लावतात, हळद चिपकवतात डायरेक्ट. सुक्की हळद, ओली मळलेली नाही.
ते पाण्यावरती बघते ना कशी अशी हे करून घेते. बघायचं इकडून जास्त काय लागलंय का किंवा इथून कमी लागलं इथून जास्त असं दिसतंय का आपल्याला नाही तर मग घ्यायची हळद आणि सगळीकडे अशी नीट लेवल करून घ्यायची आणि लक्षात ठेवायचं दागिन्यांवर पडली नाही पाहिजे आपली हळद ती निघणार नाही. आणि एवढीशी हळद घ्यायची एकदम एवढीशी छोटीशी बारकीशी. तर अशा प्रकारे आपण देवीच्या मळवट भरतासोबतच देवीच्या नाकावरही आपण मळलेली जी हळद आहे ती अशी लावून घ्यायची. असं टॅप करायचं चांगलं. आणि पुढे मी दाखवायलाच तुम्हाला की ते सगळं खरबडीत दिसते ते कसं नीट करावं. तर बघूया. असं जरा टॅप टॅप करायचं आणि नीट करायचं. आणि जरा मी पण सॉरी बोलतो कारण की जरा माझ्या घरी पण व्हिडिओ सोबत मागे बॅकग्राऊंड आवाज येतोय पण थोडं ऍडजस्ट करून घ्या व्हॉल्यूम वगैरे. तर असा एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे जो रफ असेल तो आणि असा देवीच्या मुकुटावर किंवा चेहऱ्यावर असं दाबून घ्यायचं जिथे आपण हळद लावली तिथे. सही कह रही है. आप ऐसा लिखिए द ग्रेटेस्ट म्यूजिशियन मुन्ना डा. अब्दुल म्यूजिशियन नहीं मैजिशियन. वही वही. हे असं करून झालं की एवढं घ्यायचे. त्याच्यानंतर मग हळदीचं पाणी करायचे. ते मी तुम्हाला कुंकुवाचं पाणी करायचं ते तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही दिसत आहे ना तुम्हाला नीट. हे कुंकुवाचं पाणी घेतलेलं मी व्हिडिओ शूट करायला विसरलो पण मी जरा चालू केलं पटकन करून टाकलं. तर तुम्ही बघा असे एका बाजूने असे घ्यायचे. जास्त पाणचट पण करायचं नाही जेणे ते खाली बाहेर पडेल. असं एका बाजूने लाईन मारून घेतले त्याच्यानुसार घ्यायचं. छोटी उंगली इस तरह है, बड़ी उंगली इस तरह. अभी मैं 1 2 3 गिनूंगा ना तो छोटी उंगली इस तरफ आ जाएगी, बड़ी उंगली इस तरफ आ जाएगी. 1 2 3 ये देख, उंगली इस तरफ और बड़ी उंगली इस तरफ है ना. दादाजी आपने उंगली चेंज कर दी. देखो इसे 1 2 3. हे असं घ्यायचं. त्याच्यानंतर मग हे मी छापा लावून घेतलाय. तर असा आपण हा छाप जो लावलेला आहे ना त्या छापावरतून हळूहळू ब्रश टॅप करत करत रेड कलर मारून घ्यायचा. रेड कलर म्हणजे हा कलर नाही, खरं तर हा कुंकूच आहे. जो आपला कुंकू असतो बघा चिकटवाला तो वाला कुंकू आहे. बोले कैसे हैं लोग? अरे भाई ब्रेड, आज वो जो मुन्ना वाला मैजिशियन आने वाला है जो फ्री में आने वाला है. अरे हाँ भाई ब्रेड बोला ना फ्री में आएगा भाई. तो कब कर रहा हूँ. नहीं उसकी पैसों की कोई रिक्वायरमेंट नहीं है, बस एक छोटी सी रिक्वायरमेंट है. क्या? असल में क्या चालू करेगा ना तो उसको करीब करीब 25 बाय 30 का स्टेज चाहिए. अरे देवा, लेकिन आपने तो बोला फ्री में आने वाला है. हम तो फ्री में तो आ रहा है, हमसे कोई पैसा थोड़ी लगा वो शो के लिए. लेकिन अगर शो करेगा तो स्टेज बनाना तो हमारी जिम्मेदारी है ना बेटे, वो थोड़ी कर पाएगा.
मुझे लगा कि हम लोग 2 टेबल लगा देंगे तो कुर्सी लगा देंगे तो हो जाएगा। अरे तुम्हारे जमाने का मैजिशियन नहीं। अरे भाई जादू करेगा तो चीजें तो चाहिए ना, बड़े बड़े कुछ अच्छे खेल दिखाएगा तो। तो फिर प्रॉब्लम है मेरे पास, क्योंकि अपने सोसाइटी का फंड नहीं है, तो ये प्रोग्राम कैंसिल करना पड़ेगा। पापा हमारी सोसाइटी में पहली बार जादूगर आ रहा है, प्लीज कैंसिल मत कीजिए ना, प्लीज 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 प्लीज। हाँ मेरे यार देखो, बच्चों का दिल टूट जाएगा यार, पहली बार हम जादू का खेल कर रहे हैं, उनकी वजह से ऐसे प्रोग्राम कैंसिल हो जा रहे हैं। और मैं तो ऑलरेडी बोल चुका हूँ आने के लिए, अच्छा नहीं लगता है। हाँ ठीक है फिर आइडिया स्टेज बन जाएगा। अच्छा थैंक यू। अरे पर आप फंड कहाँ जाएगा? फंड नहीं बचा सब फ्री में बन जाएगा स्टेज। फ्री में कैसे? अरे है ना आपका जयश्री डेकोरेटर, ये पूरे सब का कॉन्ट्रैक्ट उसी के पास होता है। उसको बोलूंगा कि इस बार बच्चों के लिए प्रोग्राम हो रहा है गोकुलनाथ में, तो फ्री में स्टेज बना के दे, छोटे क्या बात है, वेरी नाइस ना बेटे। फिर लोग कहेंगे कि भाई सेक्रेटरी ने क्या अच्छा कमीशन खाया। अच्छा काम किया। असं आपण आयब्रोज वर जिथे आयब्रोज असतात तिथे पण कुंकवानी ब्रश मारून घ्यायचा आहे आणि थोडंसं असं खाली नाकावर पण आपल्याला ओढायचं ते बघा आता मी दाखवतो. हे बघा असं आता कुंकवात असं बुडून ब्रश जरा साफ करून घ्यायचा म्हणजे असं साईडला आणि मग खाली ओढायचं. हा असं ओढायचं. ओके हे असं ओढून घ्यायचे खाली, असं मळवट आपल्याला ह्या प्रकारे भरायचं आहे. त्याच्यानंतर मग ह्या मुकुटाची गरज नाही पडणार आपल्याला, पाहिजे असेल तर लावू शकतो, पण मला आता वाटतंय की खूप चांगलं मळवट भरलेलं आहे मी, तर नको आपण ते दुसरंवाला मुकुट लावूया. तर इथे अशी मागून पिन खोचून टाकूया. हा गजरा आपल्याला लावावा लागणारच आहे, कारण की त्याच्याशिवाय आईची शान वाढणार नाही. थोडं मागच्या बाजूने घ्यायचे, त्याच्यानंतर या बाजूने हावाला फुलांचा गजरा, वेणी आहेत त्या दोन्ही पण एक ओरिजिनल एक डुप्लिकेट आहे. असं थोडंसं असं घ्यायचं बस. ही साडी अशी पिन अशी. तर नमस्कार, तर असे हे या पद्धतीने आपली साडी घालून मळवट भरून तयार आहे. देवी तुम्हाला अजून काय ॲडिशन हवे असतील तर तुम्ही करू शकता. तर एकदा मी तुम्हाला फायनल लुकआउट दाखवतो देवीचा. तर हा आहे आपलं आपण आत्ताच भरलेला मळवट चांगल्यापैकी. हे आपली उभी साडी बघू शकता तुम्ही. मी झूम मोडवर ठेवलेला कारण की मळवट तुम्हाला नीट दिसावं करून. तर बघू शकता ती उभी साडी नेसवलेली किती भारी दिसते. हे दिलेलं त्याच्या अंगावरची शॉल, हे पदर आणि ही वेणी बघा किती भारी दिसते, तुम्ही बघा. आणि तर बघा आता हा मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला. बघा किती भारी मी साडी नेसवली, मळवट भरले. देवी तुम्हाला दिसावी म्हणून हाईटला ठेवले. बघा हा काय मळवट भरलाय, त्रिशूळ काढलाय कपाळावर मस्तपैकी. हा गजरा आणि वेणी याचा मेळ करून केलेला आहे. हे दागिने, मंगळसूत्र, हार हे सगळं आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा फॉरवर्ड इन्सानला आणि फॉलो करा, शेअर